हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी इथं ब्रेड पुडिंग, कस्टर्ड पुडिंग बनवले आहे. तुम्ही बघू शकता, लुक खूप डिलिशियस दिसतोय. त्यासाठी इथं 2 केळी आणि 1 वाटी अंगूर घेतलेले आहेत. मी केळी छान अशी बारीक स्लाइसेसमध्ये कट करून घ्यायची. ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यात काही ना काही थंड खायचं मन होतं. तर इथं अंगूर पण मध्यभागाने कट करून घेतले आहेत. 4 ते 5 ब्रेड घेतलेले आहेत मी आणि त्याच्या कटा अशा प्रकारे कट करून घ्यायच्या चाकूने आणि कढईमध्ये क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे ते ब्रेडचे स्लाइसेस. इथं 1 ग्लास दूध घेतलेला आहे मी. दूध गरम करायला ठेवायचं आहे. थोड्याशा दुधात 1 चमचा कस्टर्ड पावडर घेऊन त्यात असं फाईन पेस्ट बनवून घ्यायची आणि ही पेस्ट या दुधामध्ये ॲड करायची. ब्रेडचा चुरा करून हा पण दुधामध्ये मिक्स करून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. साखर टाकून घेतली आहे 1 वाटी छोटी. चांगल्या प्रकारे याला शिजवून घ्यायचे थोडंसं घट्ट होईपर्यंत. याची क्वांटिटी बघू शकता तुम्ही, कमी झालेली आहे. ही मिठाई खूप डिलिशियस आहे आणि खूप टेस्टी पण लागते. गॅसची फ्लेम ऑफ करून यात फूड कलर टाकून घ्यायचा आहे थोडासा आणि याला छान प्रकारे मिक्स करायचे. कलर तेवढा काय आलेला नाही म्हणून मी आणखीन थोडासा ॲड करते. आणि हे मिश्रण एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ओतून घ्यायचे. सगळं नाही ओतायचं, थोडंसं ओतायचं आहे आणि ब्रेडच्या स्लाइसेस अशा प्रकारे ठेवून घ्यायच्यात. परत यात हे मिश्रण ओतायचे आणि उलटण्याच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे सेट करायचे. वरून कट केलेले अंगूरचे स्लाइसेस टाकून घ्यायचे सर्व बाजूंनी. केळीची स्लाइसेस पण यात टाकून घ्यायची. परत ब्रेडची एक लेयर द्यायची आहे. ब्रेड ठेवून झाली की जे राहिलेलं मिश्रण आहे ते यात ओतून घ्यायचे आणि याला चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचे. परत वरून केळीची स्लाइसेस आणि अंगूर टाकून घ्यायचे आणि उलटण्याच्या सहाय्याने सेट करून घ्यायचे. हा डब्बा 6 ते 7 तास रेफ्रिजरेटरला तुम्ही सेट करून ठेवा, म्हणजे फ्रूट कस्टर्ड आपलं रेडी होईल. तर ब्रेड पुडिंग चांगल्या प्रकारे सेट झालेले आहे. आता याला एका परातीमध्ये काढून घेते मी. वाव, लुक पाहू शकता तुम्ही किती क्रीमी, डिलिशियस आणि टेस्टी दिसतोय. याचं टेक्स्चर एकदम क्रीमी आहे सर्व बाजूंनी. बघा तुम्ही, टेस्टला ही ब्रेड पुडिंग अगदी टेस्टी डिलिशियस अशी झालेली, खूप मस्त लागते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बनवून खा एकदा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.